सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. कशा आहात मित्रांनो? मजेत ना? असायलाच पाहिजे. बांधवांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजात एक धोकादायक प्रवृत्ती वाढताना आपल्याला पाहायला मिळून येते. रोज रोज दिसते. वाचन न करता, समज न घेता फक्त भावनिक उद्रेक करून लोकांना भडकवण्याची आमदार संजय गायकवाड साहेब तुम्ही जरा जास्तच घाई केलेली दिसते. ज्या पुस्तकावरून इतक्या खालच्या पातळीवरती जाऊन तुम्ही प्रकाशकाला आईमाईवरनं शिवीगाळ केलेली आहे, ते पुस्तक एकदा तरी शांतपणे वाचलंय का? शिवाजी कोण होता हे पुस्तक काही साधं पुस्तक नाही, लक्षात घ्या. ते कॉंग्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकोभिमुख राजा, समतेचा प्रगत विचार या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. त्या विचारांमुळेच त्यांना आपले प्राण गमावावे लागले, हे नाकारून चालणार नाही. आलं का ध्यानात? म्हणून आमदार साहेब, इथं प्रश्न पुस्तकाचा नाही तर मानसिकतेचा आहे. पुस्तक न वाचताच निषेध, लिखाणामागील उद्देश न समजताच संताप आणि विचार न करता धमक्या, ही कोणती लोकशाही आहे? फोन करून एखाद्या कार्यकर्त्याला तू कोण आहेस, तुझी जात काय आहे, असे प्रश्न विचारणे आणि तुला वर पाठवेल अशा जीव मारण्याच्या धमक्या देणे हे लोकप्रतिनिधीला शोभतं का? तुम्ही म्हणता मी मराठा आहे, माझं शिवाजी महाराजांशी नातं आहे, पण शिवाजी महाराजांनी कधी जातपात पाहून न्याय दिलाय का? त्यांनी अन्याय करणाऱ्याला शिक्षाच दिलेली आहे. तो कोणत्या जातीचा असो, तो कोणत्याही धर्माचा असो, छत्रपतींनी त्याची गय केलेली नाही, हा इतिहास आहे. तुम्ही स्वतःला छत्रपतींचे मावळे समजता? छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार तुम्हाला समजलेत का? त्या विचारांवरती कधी तुम्ही स्वतः आचरण केलंय का? उत्तर द्या. आणखी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. शिवाजी कोण होता हे नाव आजचं नाही. 1939 साली कृ कुऱ्हाडे यांनी याच नावाचं पुस्तक लिहिलं होतं. म्हणजे ही परंपरा नवी नाही. मग आज अचानक एवढा संताप का? 40 वर्ष समाज हे पुस्तक वाचतोय. या पुस्तकांमुळे अनेकांची डोकी सुपीक झालेली आहेत. समाजामध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधन झालेलं आहे. आज अचानकच तुमचं इतकं प्रेम उफाळून का आलं? इतक्या दिवस आमदार साहेब का शांत बसलेला होता? आणि जर नावावरच एवढा आक्षेप असेल तर प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेलं दगलबाज शिवाजी हे पुस्तक वाचलत का? त्या शीर्षकावरून तुम्ही कधी त्यांना शिव्या देणार आहात का? एवढंच नाही तर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ हे नाव सत्ताधाऱ्यांना का बदलता आलं नाही? अजूनही छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ का झालेलं नाही? याच्यावर तुमचं मत काय आहे? आमदार साहेब, याच्यावरती कधी बोलणार आहात का? की नाही फक्त सोयीचं राजकारण करणार? खरं म्हणजे ज्यांना खऱ्या इतिहासाशी विचारांशी भिडायची हिंमत नसते ना, ते अशा पद्धतीनं प्रतिक्रिया देतात, समाजामध्ये असंतोष निर्माण करतात. कारण मोठ्या लोकांवरती बोलायची ह्यांची हिंमत नसते, लायकी नसते. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला टार्गेट केलं जातं. हा प्रकार महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही, लक्षात ठेवा. आणखी एक महत्वाचा प्रश्न, अरबी समुद्रामध्ये उभारलं जाणारं शिवस्मारक, मोठमोठे दावे, हजारो कोटींचा खर्च, महाराष्ट्रातील कित्येक गड किल्ल्यांवर जाऊन आणलेली माती, केलेला राज्याभिषेक, याचं काय झालं? आजपर्यंत ते शिवस्मारक का उभं राहू शकलेलं नाही? यावर तुम्ही एकदाही आवाज उठवलेला नाही. विधानसभेत प्रश्न मांडलेले नाहीत. तिथं मात्र तुमची वाचा जाते, बोलती बंद होते. तिथं मात्र मूग गिळून गप्प बसता, हाताची घडी आणि तोंडावर बोट. नको तिथं मात्र तोंड खोपसता. वा रे वा, गरीबावरती दादागिरी करता. जेव्हा भगतसिंग कोश्यारी किंवा संभाजी भिडे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत होते, त्यावेळेस कुठल्या बिळात लपून बसला होता? तेव्हा तुमचं तोंड बंद का होतं? याचं उत्तर द्या. त्यांच्या विरोधात बोलायची हिंमत नाही का तुमच्या बुडात? गरीब झोपडपट्टीत राहणाऱ्या कार्यकर्त्याला जीव मारायच्या धमक्या देता.
अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करता. आमदार महोदय कॉंग्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे, लक्षात घ्या. कारण शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करून समाजात द्वेष पसरवला जात होता. त्यामुळं त्यांनी तरुणांना सत्य इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी, समज घडवून आणण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. आणि आजही लाखो लोक हे पुस्तक वाचतात. अनेक भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे, लक्षात ठेवा. महत्वाची गोष्ट म्हणजे त्या पुस्तकावर कोणाचा अधिकार नाही. विचार कोणाच्या मालकीचे नसतात. छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही समाजाचा, कोणत्याही मालकीचा पेटंट नाही, लक्षात घ्या. ते सर्वांचे आराध्य दैवत आहेत. आज जी भाषा तुम्ही वापरली आहे ना, ज्या धमक्या तुम्ही दिल्यात ना, त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आमदार साहेब, लोकशाहीत मतभेद असू शकतात, पण धमकी आणि शिवीगाळ कधीच मान्य करणार नाही. शेवटी एकच सांगतो, डंके की चोट पर ठासून सांगतो, हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथे असल्या विचारांना जागा नाही. विचारांना उत्तर विचारांनीच दिलं जातं, धमक्यांनी नाही, लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपणास सुद्धा विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, अशा प्रवृत्तींना तात्काळ ठेचलं पाहिजे. सदर आमदारावरती जीव मारण्याची धमकी देणे, शिवीगाळ करणे, गोळ्या घालण्याची भाषा करणे या आरोपाखाली गुन्हे दाखल झाले पाहिजे. या आमदाराला तात्काळ पदमुक्त करावे अशी विनंती आहे. अन्यथा समग्र महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने उग्र निदर्शने व निषेध आंदोलन केली जातील, याची आपण गंभीरतेने दखल घ्यावी. एवढीच विनंती या व्हिडिओच्या सरतेशेवटी आपणा सर्वांना करतो आणि आपली रजा घेतो. थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान, जय भारत. मित्रांनो.